लाडकी बहीण योजना मोठी अपडेट 3000 की 3600 रुपये हप्ता कधी मिळणार जाणून घेऊया सर्व माहिती व्हिडिओमध्ये। जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। तर फेब्रुवारी 2025 महिना संपला पण हप्ता मिळाला का नाही। मार्च 2025 सुरू झाला पण अजूनही खात्यात पैसे नाहीत। मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जर पैसे मिळाले नाहीत तर थेट अर्थसंकल्पानंतरच हप्ता मिळणार आहे। सरकार 3000 देणार का 3600 देणार, मोठा संभ्रम महिलांमध्ये निर्माण झालेला आहे। नमस्कार मित्रांनो आणि भगिनींनो, मी संतोष वाघमारे, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मराठी योजना 2.0 वरती। मित्रांनो आणि भगिनींनो, व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना लाभार्थी महिला हप्त्यासाठी वाट पाहत आहेत। फेब्रुवारी महिन्याचा 1500चा हप्ता अजूनही जमा झालेला नाही आणि आता मार्च महिना सुरू झाला आहे। तर महिलांमध्ये मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर आता एकूण किती पैसे मिळणार आणि कधी पैसे मिळणार। तर मित्रांनो आणि भगिनींनो, पहिल्या आठवड्यात पैसे जर मिळाले नाहीत तर तुम्हाला आता हे पैसे थेट अधिवेशनानंतरच मिळणार आहेत। तर अधिवेशन कधी आहे काय नाही आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। जर 3 मार्च ते 7 मार्च या पहिल्या आठवड्यात पैसे मिळाले नाहीत तर थेट अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच हप्ता मिळण्याची शक्यता आहे। तर अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च 2025 ते 26 मार्च 2025 पर्यंत असणार आहे। तर राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन 10 मार्च 2025 पर्यंत असणार आहे। तर आता हप्ता किती मिळणार, 3000 रुपये की 3600 रुपये। जर सरकारने जुना नियम लागू केला तर फेब्रुवारीचा 1500 रुपये आणि मार्चचे 1500 रुपये असे तुम्हाला एकूण 3000 रुपये मार्च मध्ये मिळतील। पण सरकारने मार्च पासून 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचे 1500 प्लस मार्च महिन्याचे 2100 रुपये असे एकूण 3600 रुपये मिळायला हवेत। आता सरकार काय निर्णय घेणार अजूनही कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाहीये। तुमच्या मते सरकारने 3000 रुपये द्यायला हवेत का 3600 कमेंट मध्ये कळवा। तुम्हाला हप्ता अजूनही मिळालेला नाही का ते पण कमेंट मध्ये कळवा, किंवा तुम्हाला हप्ता मिळाला का ते पण तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता। आणि मित्रांनो आणि भगिनींनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार। तर तुमच्या जास्तीत जास्त मित्र आणि परिवारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा लाभ मिळणार आहे। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।